हाय एव्हरीवन. आज आपण प्रॉब्लेम सॉल्विंग युझिंग जावाच्या सेशन 2 साठी भेटत आहोत. तर मग पहिलं लेक्चर सर्वांनी पाहिलं असेल. त्यात आपण एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं होतं. तसंच ह्यावेळेस आपण दुसरं प्रॉब्लेम स्टेटमेंट घेणार आहे. ठीक आहे. सो विशेष महत्त्वाचं, ह्या सेशनच्या शेवटी मी तुम्हाला एक 2-3 प्रश्न विचारणार आहे जे इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात असे आहेत. तर पूर्ण सेशन झाल्यावर शेवटी जी काही 3 प्रश्नांची उत्तरं असतील ती तुम्ही स्वतः फाइंड आउट कराल. ठीक आहे. सो स्टार्ट करूया सेशन 2 साठी. सो आजचं प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे काय, तुम्हाला एक स्ट्रिंग दिली जाणार आहे. ठीक आहे. हो येस, आज पण स्ट्रिंगच आहे जिच्यामध्ये काही असेल. काही म्हणजे काय, युअर स्ट्रिंग कॅन हॅव लेटर्स, अल्फाबेट्स, सॉरी लेटर्स और अल्फाबेट्स, नंबर्स, स्पेशल सिम्बॉल, एनिथिंग. म्हणजे समजा जर मी आता इथं स्ट्रिंग अशी घेतली AB#CDE ##F. ॲक्च्युली मला हा स्टुडंटनी दिलेला क्वेश्चन आहे आफ्टर फर्स्ट व्हिडिओ की सर ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. म्हणलं ठीक आहे, तोच घ्यावा मी असं ठरवलं. तर या स्ट्रिंगमध्ये म्हणजे मला असं म्हणजे तुमच्या स्ट्रिंगमध्ये काही असेल. ठीक आहे. तर या स्ट्रिंगला मध्ये हॅशला तुम्ही बॅकस्पेस इंटरप्रिट करायचं. म्हणजे काय सर? ठीक आहे. सो एफ विल रिमेन ॲज इट इज. सो एक बॅकस्पेस, 2 बॅकस्पेस, त्यामुळे तुम्ही डी आणि ई रिमूव्ह करणार आहात. म्हणजे मला सांगा डी ई रिमूव्ह केल्यानंतर, ठीक आहे, हे डी ई का रिमूव्ह करताय? बिकॉज ऑफ 2 हॅश आहेत म्हणून. मग सी आहे, सी विल रिमेन ॲज इट इज. हॅश आल्यामुळे त्याच्या पुढचं कॅरेक्टर जे आहे बी ते रिमूव्ह होणार आहे आणि ए विल रिमेन ॲज इट इज. ठीक आहे. सो मी तुम्हाला दाखवू का प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं आहे? इथे पाहूया, आता हे बेटर पडेल तुम्हाला. ठीक आहे. सो काय म्हणलं इथे, गिवन स्ट्रिंग इज मेड अप ऑफ एनिथिंग दॅट इज लेटर्स, नंबर्स, स्पेशल सिम्बॉल. हॅश सिम्बॉल तुमच्या स्ट्रिंगमधला विल वर्क ॲज अ बॅकस्पेस. ठीक आहे. ह्याच्यावरच अवलंबून तुम्हाला एक अपडेटेड स्ट्रिंग रिटर्न करायची. म्हणजे काय सर? तर ही स्ट्रिंग आहे आणि तुम्ही हॅशला बॅकस्पेस इंटरप्रिट केलं तर ह्या स्ट्रिंगचं रिडक्शन कशात होणार आहे? ACF मध्ये होणार आहे. म्हणजे काय? ठीक आहे. आता मला सांगा, हे 2 हॅश आले ते तर रिमूव्ह तुम्ही करणारच आहात, पण ते 2 हॅश आल्यामुळे त्याच्या पुढच्या 2 DE ह्या सिम्बॉलला पण तुम्ही रिमूव्ह करणार आहात. सो सीला काही धक्का नाही लागणार, पण हॅश येतोय म्हणून तुम्ही पुढचा बी पण रिमूव्ह करणार, हॅश पण जाणार आहे त्याच्याबरोबर, राईट? सो अशा प्रकारे काय राहतंय स्ट्रिंगमध्ये? ए राहत आहे, सी राहत आहे आणि एफ राहत आहे. सो दॅट वुड बी युअर आउटपुटेड स्ट्रिंग जी तुम्हाला रिटर्न करायची. सो म्हटलं हे फंक्शन कंप्लीट करा, ज्याला तुम्ही इनपुट पॅरामीटर, म्हणजे इनपुट पॅरामीटर हा स्ट्रिंगचा असेल आणि तुम्ही रिटर्न काय कराल? द अपडेटेड स्ट्रिंग विदाऊट हॅश. अँड म्हणजे त्याच्यात हॅश पण नसायला हवेत आणि हॅशच्या बदल्यात तुम्ही काही जे सिम्बॉल डिलीट कराल तेही नसायला हवेत. सो जनरली तुमचं असं असेल, ह्या रिड्यूस फंक्शनला तुम्ही इनपुट काय द्याल? एक स्ट्रिंग द्याल. येस, दिस इज युअर इनपुट. आणि आउटपुट पण तुमचं काय असणार आहे? अपडेटेड स्ट्रिंग असेल. ठीक आहे. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट कळलं असेल, राईट? सो हॅशला तुम्ही कीबोर्डचं बॅकस्पेस बटन समजायचं आहे. ठीक आहे. सो काय स्ट्रॅटेजी असेल तुमची? म्हणजे कोणी सांगेल ह्याच्या मागे काय लॉजिक तुम्ही अपनावाल. म्हणजे पहिली तर गोष्ट हे फिक्स कळलं पाहिजे, स्ट्रिंग इथून म्हणजे पुढून म्हणजे लेफ्ट टू राईट ट्रॅव्हर्स करण्यापेक्षा राईट टू लेफ्ट ट्रॅव्हर्स केली तर बरी पडेल. का? कारण इथंच तर आहे की आपल्याला हॅश काउंट करणार आहे. सो 1 हॅश, 2 हॅश, किंवा साधं गणित बघा ना, की इथं जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला हे कळेल, हॅश येतोय म्हणून तर तुम्ही बी रिमूव्ह करताय, 2 हॅश येत आहेत म्हणून तर तुम्ही डीई रिमूव्ह करताय, राईट? त्यामुळे एक तर पक्का आहे, स्ट्रिंग तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरमध्ये ट्रॅव्हर्स करायची. ठीक आहे. आता हे सगळं समजून सांगायला आज मी जरा पेंटचा वापर करतो. फर्स्ट लेक्चरला आय गेस मी नाही केला. बघू आज मी या वेनी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मे बी तुम्हाला आजचा अप्रोच आवडेल, राईट? ठीक आहे. नंतर आपण राहिलेला प्रोग्राम सगळा कंप्लीट करूया. ठीक आहे. चला गणिताला मानूया, तुम्ही ह्या प्रोग्रामला एक स्ट्रिंग देणार आहात.
ठीक आहे, म्हणजे स्ट्रिंग एस इज इक्वल टू, नीट बघा आता मी आज काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. स्ट्रिंग एस इज इक्वल टू AB हॅश CDE हॅश F. So this is your input string, right? Clear? So ही स्ट्रिंग आहे. आता मी काय करतो, तुम्हाला कळण्यासाठी ह्या स्ट्रिंगला थोडंसं खाली लिहितो आणि थोडं असं बनवतो, थोडं स्पेस देतो, कारण मला ऑपरेशन्स करायचे आहेत ना, म्हणून हे स्पेस काउंट नका करू. F. So this is your S. So can I say this is your S? हा तुमचा S आहे. ठीक आहे. आता मला सांगा, स्ट्रिंग एस आहे, ठीक आहे, बघा आता मी काय मुद्दा बोलतो, आणि तुम्ही ऑपरेशन केल्यावर अपडेटेड स्ट्रिंग तुम्ही ज्याच्यात ठेवणार आहात ना, त्यासाठी मी स्ट्रिंग बफर क्लासचा ऑब्जेक्ट वापरणार. ठीक आहे, इज इक्वल टू, आता इथंही डेटा असेल, आता गणिताला मी फक्त इथे ॲरो काढून ठेवतो, याच्यामध्ये आपल्याला डेटा ॲड करायचा, राईट. ठीक आहे, ह्याच्यात अपडेटेड स्ट्रिंग येणार आहे असं गणिताला पकडून जाऊ. ठीक आहे, याच्यामध्ये अजून काही नाही, इट इज एम्प्टी, राईट. सो स्ट्रिंग बफर कसं बनवतात, सो एम्प्टी स्ट्रिंग बफर क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवला जातो, न्यू स्ट्रिंग बफर. आता मला सांगा, ठीक आहे, मी लॉजिक सांगतोच तुम्हाला, पण बघू तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येतंय का. जर समजा इंटरव्ह्युअरनी तुम्हाला असं विचारलं, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग ऑब्जेक्ट अँड स्ट्रिंग बफरचं ऑब्जेक्ट, म्हणजे बघा पहिली तर गोष्ट आहे, ह्याच्यातही तुम्ही स्ट्रिंग टाईपचाच डेटा ठेवू शकता, याच्यात पण तुम्ही स्ट्रिंग टाईपचाच डेटा ठेवू शकता. मग अशी गरज काय आहे, म्हणजे बघा प्रश्न माझा काय आहे, समजा मी इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असं विचारतो किंवा तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न असा आहे, सांग मला दोन्हीमध्येही तुम्ही स्ट्रिंग ठेवू शकता, तर कधी तू स्ट्रिंग बफरचा वापर करशील आणि कधी तू स्ट्रिंगचा वापर करशील. मी असं नाही विचारलं व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन देम, कारण तुम्ही लगेच डिफरन्स सांगायला मोकळे होता. काय डिफरन्स असतो, येस एव्हरीवन नोज इट, की स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स आर इम्म्युटेबल आणि स्ट्रिंग बफर्स क्लासचे ऑब्जेक्ट काय आहेत, म्युटेबल आहेत, राईट. सो क्लिअर. सो तुम्ही हे सांगता, व्हॉट इज मीन बाय इम्म्युटेबल, हा ठरलेला प्रश्न आहे. एखाद्या स्ट्रिंगच्या कंटेंटमध्ये तुम्ही चेंज करू शकत नाही, रादर मी असं म्हणेन एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजे रादर बघा आपण नीट काय करू त्याला डिफाईन करू. एखादी गोष्ट जर बनली आणि बनल्यानंतर तुम्ही त्याच्यात जर बदल करू शकत नसाल, कळतं ना, एखादी गोष्ट जर बनली आणि बनल्यावर त्याच्यात जर तुम्ही बदल करू शकत नसाल, तर ह्या नेचरला काय म्हणतात, इम्म्युटेबल नेचर असं म्हणतात. म्हणजे सर स्ट्रिंग क्लासचे ऑब्जेक्ट एकदा बनले की तुम्ही ह्या स्ट्रिंगमधलं एक पण कॅरेक्टर डिलीट करू शकत नाही किंवा ह्याच्यात एखादा कॅरेक्टर तुम्ही ॲड करू शकत नाही. कळतंय. सो दॅट्स वाय स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्ट्सना, माऊस पॉइंटर बघा कुठं फिरतोय, ऑब्जेक्ट्सना काय म्हणतात, इम्म्युटेबल ऑब्जेक्ट म्हणतात. दे आर फिक्स्ड इन अ नेचर. कळतंय. पण स्ट्रिंग बफरमध्ये पण स्ट्रिंग असते, पण त्यातल्या कंटेंटमध्ये तुम्ही चेंज करू शकता, त्या स्ट्रिंगमध्ये तुम्ही कॅरेक्टर्स ॲड करू शकता, चेंज ती स्ट्रिंग तुम्ही एक्झिस्टिंग स्ट्रिंग चेंज, थोडक्यात काय, कंटेंटवर ऑपरेशन अलाउड आहेत. म्हणून स्ट्रिंग बफर क्लासला म्युटेबल नेचरचा क्लास असं म्हणतात. आता बघा अजून एक प्रश्न आहे. आता हे उत्तर बघा, मेन कन्सेप्टपासून लांब नको जायला, आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला कव्हर करायचं आहे. समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, ठीक आहे, बघू किती जण कमेंटमध्ये मला त्याचा आन्सर आउट करतायत, की स्ट्रिंग क्लास इम्म्युटेबल आहे. कळत आहे का इम्म्युटेबल आहे, कारण डिझायनर्सना वाटलं स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट बनल्यावरती त्यातले कंटेंट तुम्हाला चेंज करायचे नाही. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की मी एखादी स्ट्रिंग बनवली आणि ती भविष्यात बदलली नाही गेली पाहिजे कंटेंटनुसार, तर आय विल गो विथ स्ट्रिंग क्लास. जर तसं बदल व्हावा असं अपेक्षित असेल तर आय विल गो विथ स्ट्रिंग बफर क्लास. मग स्ट्रिंग क्लासचे ऑब्जेक्ट इम्म्युटेबल असतात, तर कॅन वी डिक्लेअर आवर युजर डिफाईन्ड क्लास इम्म्युटेबल.
म्हणजे मला असं म्हणायचं आहे, गणिताला जर थोडंसं विषयांतर होत आहे. समजा सर आम्ही जर आमचा क्लास स्टुडंट असा घेतला, क्लास स्टुडंट, राईट, आणि त्याचा आम्ही ऑब्जेक्ट इम्युटेबल बनवू शकतो का? वाय नॉट, का नाही? जर ह्या क्लासच्या ऑब्जेक्टला इम्युटेबल हा न्याय मिळतोय, तर जावा डिझायनर्सनी तुम्हाला अशी सोय करून दिलेली आहे, तुम्ही युजर डिफाईन्ड क्लासचे पण ऑब्जेक्ट, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर स्टुडंट क्लासचा जर ऑब्जेक्ट बनवला, स्टुडंट ओबी इज इक्वल टू न्यू स्टुडंट, राईट, हे हा वेगळा विषय आहे. परत अगेन मी सेशन 1 मध्ये पण म्हणलंय, ह्या सिरीजचा उद्देश जावा शिकवणं नसून तुम्हाला जावा येत आहे हे अज्युम करून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपण घेतोय. आणि मी इथं जर असं लिहिलं 1 सचिन 75.57, सो असं जर मी एक ऑब्जेक्ट बनवला, राईट, असा जर मी एक ऑब्जेक्ट बनवला, तर वन्स यू क्रिएटेड दिस ऑब्जेक्ट, म्हणजे हा ऑब्जेक्ट जर तुम्ही बनवला का एकदा, तर ह्याच्या कंटेंटमध्ये न रोल नंबर, न नेम, न तुम्हाला पर्सेंटेज चेंज करू दिले नाहीच पाहिजेत, तर तुम्ही काय अचीव केलं? ओबी स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट हा इम्युटेबल नेचरचा आहे. तर प्रश्न असा आहे, स्ट्रिंग क्लासचा, रादर मी असं म्हणेन एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट जर इम्युटेबल आहे जावाच्या लायब्ररीमध्ये, तर सर आम्ही आमच्या क्लासच्या ऑब्जेक्टला इम्युटेबल बनवू शकतो काय? तर निम्म उत्तर देतो, उत्तर आहे येस, हो. आता कसं करायचं ते तुम्ही करा. समजा तुम्हाला प्रॅक्टिस सेशन म्हणून, आता एवढं डिजिटल मीडिया आहे, इंटरनेट आहे तुमच्याकडे, सो गुगल इट, फाइंड आउट आणि मेक अ डॉक्युमेंट ऑन इट. तुम्ही स्वतःचं एक डॉक्युमेंट बनवा की मी माझा स्वतःचा क्लास हा म्युटेबल असा असा बनवतो. सो इंटरव्ह्यूला सांगू शकता तुम्ही, ठीक आहे. सो होप सो तुम्हाला मुद्दा कळला असेल, राईट, कारण मेन फोकस आपला प्रॉब्लेम स्टेटमेंटकडे राहावा. सो हे 2 शब्द क्लिअर झाले, सो दॅट्स व्हेरी गुड. होप सो सगळ्यांना कळले असेल, राईट. चला आता मी काय करतो, ह्या स्ट्रिंगला काही इंडेक्स देतो आपल्याला कळण्यासाठी. म्हणजे मला असं म्हणायचं, मी लास्ट लेक्चरला हे शिकवलेलं की जर तुम्ही असं एखादं फंक्शन कॉल केलं, काय कॉल केलं, कॅर ॲट, आणि जर तुम्ही असं 4 जर म्हणलं, ठीक आहे, आणि ऑब्विसली तुम्ही ह्याच्या पुढे ऑब्जेक्ट वापराल ना, तर एस डॉट कॅरेट, ह्याचा अर्थ काय असतो, एस इज अ स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट, त्याचं चौथ्या पोझिशनचं मला कॅरेक्टर दे, म्हणजे डेफिनेटली तुम्हाला एक कॅरेक्टर मिळणार. चौथ्या पोझिशनचं कोणतं, 0 1 2 3 4, फोर्थ पोझिशनला डी आहे, म्हणजे तुम्हाला डेफिनेटली इथं काय मिळणार आहे, येस, व्हॉट यू विल गेट, डी. ठीक आहे, हे पक्का आहे की तुम्हाला हे कॅरेट फंक्शन डी देणार आहे. ठीक आहे, सो आता हे फक्त कळावं म्हणून वगैरे, बाकी काय नाही, सोपं जावं. सो मी काय करतो मग, मला सोपं जावं शिकवायला म्हणून ह्याला नंबरिंग देतो. सो 0 1 2 3 4 5 6 7 आणि 8. स्ट्रिंगची लेंथ काय आहे, तर 9 कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे ना, तर ते एस डॉट लेंथ कॉल केलं की तुम्हाला 9 मिळून जाईल. ठीक आहे, बघा आता सुरुवात कशी करतोय मी लॉजिकची. माझे अप्रोचेस काय आहे, ठीक आहे, माझे अप्रोचेस काय आहे. सो मी स्ट्रिंग रिटर्न करणार आहे, हे फिक्स आहे. एक मिनिट. सो फंक्शनचा प्रोटोटाइप मी स्ट्रिंग रिटर्न करणार आहे. फंक्शनचं नाव रिड्यूस आहे आणि या फंक्शनला एक स्ट्रिंग एस म्हणून इनपुट येणार, राईट. सो व्हॉट इज फर्स्ट टास्क, ठीक आहे, मला स्ट्रिंग बफर लागणार आहे, तो पहिला डिक्लेअर करून घेतो. ठीक आहे ना, म्हणजे अपडेटेड स्ट्रिंग ठेवायला मला स्ट्रिंग बफर लागणार आहे. स्ट्रिंग बफर एस बी इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर. का ते तुम्हाला कळेल, का तुम्हाला एक्झिस्टिंग कंटेंटमध्ये चेंज करायचं आहे. सो बघा, एम्प्टी स्ट्रिंग बफरचा ऑब्जेक्ट रेडी होईल तुमच्याकडे. ठीक आहे, आता माझ्याकडे किती, मला सांग ह्यातले किती कॅरेक्टर डिलीट होत आहेत. बघा, 1 डी रिमूव्ह होतो, ई रिमूव्ह होतो आणि बी रिमूव्ह होतो. सो 3 कॅरेक्टर डिलीट झाले, कारण माझ्याकडे 3 हॅश आहेत ना. मग हे काउंट करायला मी एक काउंटर वापरतो. ठीक आहे, ठीक आहे, किती हॅश आलेत हे मला काउंट करायचं. एक मिनटं.
ठीक आहे, किती हॅश आलेत मला हे काउंट करायचं. सो मी इंट डेल काउंट असं वापरतो 0. सो कळलं ह्या व्हेरिएबलचा रोल काय आहे, किती हॅश आले ते काउंट करा. आता प्रोग्राम काय सुरू झाला नाही त्यामुळे सुरुवातीला डेल काउंट 0च असेल. राईट. आता नेक्स्ट काय करेन बघा मी, ठीक आहे, एक इंडेक्स मला आता उलटी ट्रॅव्हर्स करायचे, डोक्यात ठेवा मला उलटी ट्रॅव्हर्स करायचे, त्यामुळे बट ऑब्वियस, राईट, बट ऑब्वियस माझा आय हा व्हेरिएबल, हे कळतंय सगळ्यांना. सो आय हा व्हेरिएबल मी कुठे ठेवेन, इथं ठेवेन ना लास्टला, आणि आय मायनस मायनस होईल कधीपर्यंत, जोपर्यंत आयची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आहे तोपर्यंत. सो मग ह्याला अनुसरून लूप कसं लिहाल तुम्ही सांगा. तर हे मला करायचं आहे असं की बघा सिम्पल, मला स्ट्रिंग आपलं ठरलंय की स्ट्रिंग आपण उलटी ट्रॅव्हर्स करणार आहात. सो सिम्पल मी काय अप्रोच ठेवेन, फॉर बघा इंटीजर आय इक्वल टू लास्टला ठेवायचं, मग बघा एस डॉट लेंथ. तर एस डॉट लेंथ केल्यावर काय येईल, स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टची लेंथ किती कॅरेक्टर्स आहेत, 9 कॅरेक्टर्स आहेत, -1 बरोबर लास्ट कॅरेक्टरवर तुम्ही या. ठीक आहे, सोपं कळलं. सो आय इज इनिशियलाइज टू 8 किंवा वॉट एव्हर जी काय स्ट्रिंगची लेंथ असेल -1ला आय इनिशियलाइज होईल. कधीपर्यंत हे लूप चालावं, जोपर्यंत आयची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आहे 0 आहे तोपर्यंत. आणि इटरेशन झालं की आपण आय मायनस मायनस करू, कारण तसंही आपल्याला माघारी यायचं, बरोबर ना. क्लिअर, आपल्याला माघारी यायचं आहे. ठीक आहे, सो हा झाला लूपचा भाग. सो 3 गोष्टी केलेत मी लूपमध्ये. एक, आय इनिशियलाइज केलंय, ही तुमची लूपची टर्मिनेटिंग कंडिशन आहे, आणि आयचं बिहेवियर कसं आहे. ठीक आहे, आता काय करणार, सो आय तुम्ही इथं प्लेस केलाय. सो 9 - 1 8, आय इज इनिशियलाइज टू 8 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, येस. आता बघा मी काय करतो, जिथं कुठं असाल तिथलं कॅरेक्टर पहिलं काढून घ्या. सो कसं करेन बघा, char ch s dot char at I. ठीक आहे, जिथे कुठे असाल तिथलं तुम्ही कॅरेक्टर काढून घेता. सो सी एच मध्ये काय येणार, डेफिनेटली एफ येणार, राईट. आता इथं पुढे जे मी लिहितोय ना ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता सर तुम्ही ठरवणार कसं, आता मला सांगा डेल काउंट कधी प्लस प्लस होईल, जर तुमचा आईथ कॅरेक्टर हॅश असेल तर, राईट. हे कळतंय तुम्हाला. सो म्हणजे इथं काय आहे, सिम्पल बघा, इफ जर वाचलेलं कॅरेक्टर इज इक्वल जर हॅश असेल तर व्हॉट आय विल डू, मी वाढवणार आहे की म्हणणार आहे अरे काय आलं, डेल काउंट प्लस प्लस कर, कारण हॅश आला. आता हॅश आल्यावर काय करायचंय का तुम्हाला, नथिंग. सो यू हॅव टू गो फॉर नेक्स्ट इटरेशन. ठीक आहे, नेक्स्ट इटरेशनला जायचं, म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, येस कोण सांगेल, कंटिन्यू. हा लय मोठा पंच आहे, म्हणजे तुम्ही थोडक्यात काय करताय माहिती आहे का, हॅश आल्यावर तुम्ही स्किप करताय, तुम्ही हॅश आल्यावर त्याला एस बी मध्ये ॲडच नाही केला, म्हणजेच थोडक्यात स्किप केलं, राईट. दिस इज वन ऑफ द अप्रोच, राईट. कळेल आपण लाख लॉजिक इटरेट करणार आहे त्यावेळेस तुम्हालाही कळेल. ठीक आहे, आता जर हॅश नसेल तर काय करायचं, आता हॅश नसेल तर तुम्हाला अजून एक इफ एल्स लिहायचं. तो कोणता इफ एल्स, तर इफ एल्स असा आहे, इफ डेल काउंट ची जर व्हॅल्यू 0 असेल तर काय करायचं सर आम्ही, काय नाही, तुम्ही एकच गोष्ट करायची. ठीक आहे, तुमच्या त्या स्ट्रिंग बफरमध्ये एस बी डॉट अपेंड मध्ये तो सी एच ॲड करायचा. एल्स काय करायचं, एल्स स्किप करायचं, म्हणजे तुम्ही एक डिलीट करणार आहात ना, म्हणून मी इथं डेल काउंट मायनस मायनस करणार आणि बस झालं तुमचं लॉजिक. हे एवढं तुम्हाला पूर्ण लूप फिरवायचं आहे. सो
ही पूर्ण लूप बॉडी आहे हा, लक्ष द्या, हे पूर्ण एक लूप आहे, या लूपमध्ये तुम्ही आहात. तर बघायचं कोड रन करून, बघू बरं जमतंय का आपल्याला. डेल काउंट 0 आहे, आयची व्हॅल्यू काय आहे, आयची व्हॅल्यू काय आहे 8 आहे, ठीक आहे 8. बघा आता 8 ग्रेटर दॅन 0, येस आला. तुम्ही मग स्ट्रिंग मधला कॅरेक्टर ॲट 8th पोझिशनचा कॅरेक्टर काढताय, म्हणजे CH मध्ये काय येणार आहे, F येणार आहे. सो मी इथं लिहू CH मध्ये F आला, येस. सो इज इट F इक्वल हॅश, फॉल्स आला. इज इट डेल काउंट इक्वल 0, येस. नीट बघा, डेल काउंट 0 कारण डेल काउंट इनिशियलाइज टू 0 ना, त्यामुळे तुम्ही स्ट्रिंग बफरमध्ये CH अपेंड करणार आहात. CH मध्ये काय F आहे, तो अशा प्रकारे इकडे तुमच्या F येणार आहे. क्लिअर सगळ्यांना पहिलं इटरेशन, येस. मी रिमूव्ह करतो कारण आता मला पुढचा डेटा मिळणार आहे, ठीक आहे. सो आता इफ रन झालं, एल्स रन होणार आहे का नाही आहे, त्यामुळे तुम्ही लूपच्या परत वर जाणार आहात आणि I मायनस मायनस, म्हणजे सर काय होणार, I मायनस मायनस. सो I 8 आहे, त्याचा 7 होईल. क्लिअर आहे. सो आयची व्हॅल्यू काय होईल, 7 होईल. म्हणजेच बट ऑब्वियस तुमचा I एक घर मागे गेलेला असेल. ठीक आहे 7. आता बघा 7 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, येस. मग स्ट्रिंग मधलं आयथ कॅरेक्टर, 7वं कॅरेक्टर आण. CH मध्ये काय आलं, हॅश आलं. नीट बघा आता काय करतो मी. CH मध्ये काय आलाय बघा ना, S डॉट कॅरेट आहे. स्ट्रिंग मधला आयचा नंबर, आयची व्हॅल्यू काय 7, 7th कॅरेक्टर द्या. CH मध्ये काय आलं, हॅश आलं. आता बघा हॅश आलं, येस. इज इट हॅश इक्वल हॅश, येस. डेल काउंट 1 नी वाढवा, कारण एक कॅरेक्टर म्हणजे एक तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे सर आता डेल काउंटची व्हॅल्यू काय होणार, 0च्या ऐवजी काय होणार, येस इट वुड बी 1. हे कळलं सगळ्यांना. सो डेल काउंटची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. ठीक आहे. आणि तुम्ही कंटिन्यू करताय, कंटिन्यूचा अर्थ काय आहे, खालचं स्किप करा. म्हणजेच काय, थोडक्यात तुम्ही अपेंड स्किप करताय ना, म्हणजे यू आर नॉट अपेंडिंग इनसाइड बफर. कंटिन्यू म्हणजे तुमचा कंट्रोल डिरेक्टली कुठे येणार आहे, I मायनस मायनसला येणार आहे. कंटिन्यूचा अर्थ माहीत असेल सगळ्यांना, राईट. सो तुम्ही कंटिन्यू रन केल्यावरती डिरेक्टली कुठे येता, लूपच्या टॉपला जाता, राईट. आता हे बेसिक जावा आहे, तुम्हाला माहीत असायला हवं, राईट. होप सो तुम्हाला माहिती आहे. कंटिन्यू रन केल्यावरती मी असं दाखवतो की तुम्ही लूपच्या इकडे जाणार आहात, ठीक आहे, असं दाखव. सो I मायनस मायनस, सो I काय होईल बरं, एक घर मागे सरकेल, म्हणजे आयची व्हॅल्यू काय झाली, 6 झाली. ठीक आहे. ठीक आहे, मी परत काढतोय. आयची व्हॅल्यू काय झाली, 6 झाली. सो I इथे आला. ठीक आहे, 6. सो आयची व्हॅल्यू 6 झाली. सो 6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, आयची व्हॅल्यू काय झाली, 6 झाली. सो तुम्ही काय विचार करता, 6 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, येस. आता मग 6th कॅरेक्टर तुम्हाला CH मध्ये आणायचं. आता 6th कॅरेक्टर कोणता आहे, 6th कॅरेक्टर कोणता आहे, परत हॅश येतोय. म्हणजे सर आता परत आम्हाला काय मिळालं, हॅश मिळाला. सो आम्ही परत कम्पेअर करणार. इज इट हॅश इक्वल हॅश, येस. डेल काउंट प्लस प्लस, म्हणजे सर डेल काउंटची व्हॅल्यू अजून 1 नी वाढणार आहे. सो आता डेल काउंटची व्हॅल्यू काय झाली असेल, 2 झाली असेल. बट ऑब्वियस तुमच्याकडे तुम्हाला 2 कॅरेक्टर डिलीट करायचे. बघा कसे रिमूव्ह होणार. डेल काउंट प्लस प्लस झालं, डेल काउंटची व्हॅल्यू 2 झाली, कंटिन्यू म्हणजे तुम्ही परत I मायनस मायनसला गेला. म्हणजे आता I काय होणार आहे, I जो 6 आहे त्याचा I आता काय होणार आहे, 5 होणार आहे. सो कॅन आय मेक इट 5, येस. आयची व्हॅल्यू 5 झाली. म्हणजे आत्ता I इथं आलाय, 5th पोझिशनला आलाय. इज दॅट ओके.
जुना आय जाणार आणि आय 5th पोझिशनला येणार. सो इज इट 5 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0? येस, बरोबर. मग आता तुम्ही काय करणार, आतमध्ये येणार. आता 5th कॅरेक्टर तुम्ही आणणार. काय आहे 5th कॅरेक्टर? आता ई आहे. बघा आता ई आहे. ई इज इट ई इक्वल इक्वल हॅश? नो, इफ मध्ये येत आहे. हा इफ स्किप झाला ना. आता तुम्ही हा रन करताय. डेल काउंट 0 असेल म्हणजे तुम्ही डिलीट करायचं नाहीये असं जर ठरवलं असेल तर ते स्ट्रिंग बफरमध्ये ऍड करा. पण आपला डेल काउंट 0 आहे का? नाही. आपला डेल काउंट काय आहे? 2 आहे. बघ इथं 2 दिसतोय. इज इट 2 इक्वल इक्वल 0? फॉल्स. म्हणून तुम्ही एल्स मध्ये याल आणि जे काय डेल काउंट मध्ये आहे ते 1 नी मायनस करा. म्हणजे आता परत डेल काउंट तुमचा 0 म्हणजे काय 2 चा काय होणार आहे? 1 होणार आहे. नीट बघा. आता मी इथं तुम्हाला काय दाखवायला चाललो. सर इफ मध्ये नाही गेलो आम्ही, एल्स मध्ये गेलो आणि नंतर आम्ही परत लूपच्या टॉपला गेलो आणि आय मायनस मायनस केलं. म्हणजेच आम्ही आय काय केलं? परत 4 केलं. म्हणजे सर आम्ही पुढच्या इटरेशनला गेलो. तुम्हाला कळतंय का? तुम्ही जो आत्ता करंट कॅरेक्टर ई वाचलाय ना, ई, तो स्किप केलाय तुम्ही. इटरेशन संपलं, तुम्ही वर गेला पण तुम्ही ई काय ऍड नाही केला. म्हणजेच काय? तुम्ही हा ई स्किप केलाय. किती जणांना कळलं की हे लॉजिक इथं एल्स मध्ये काहीच न लिहिणं म्हणजे मी स्किप दॅट कॅरेक्टर असं इनडायरेक्टली करण्याचा प्रयत्न केला. जस्ट डेल काउंट मायनस मायनस केलं. बघा का मायनस मायनस केला? मी ई स्किप करतोय. ई मी एस बी मध्ये ऍड करत नाहीये ना. ह्या खालच्या लॅडरचा यूज काय आहे की दिलेलं कॅरेक्टर बफरमध्ये ऍड करा. कंडिशन ट्रू झाली. तुम्ही करत नाही आहात म्हणजे तुम्ही ते स्किप करतायत. म्हणजेच तुम्ही डिलीट करताय ना. मग एक कॅरेक्टर स्किप केलं ई तुम्ही ऍड नाही केलं ना, म्हणून डेल काउंट मी 2चा परत 1 केला. बघा परत वर गेलो. आयची व्हॅल्यू काय आहे? 4 आहे. आता 4 साठी रन करू आपण. ठीक आहे. आयची व्हॅल्यू 4 आहे. इज इट 4 ग्रेटर दॅन ऑर 4 आहे? राईट. इज इट 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0? येस. सो तुम्ही याल आय इथे ठेवाल 4 वरती. ठीक आहे. सो 4th कॅरेक्टर आता मग काय येईल तुमचं? डी येईल. सो डी इज युअर कॅरेक्टर, राईट. सो डी चेक कराल. इज इट डी इक्वल इक्वल हॅश? फॉल्स. म्हणून परत याल. आता डेल काउंट मात्र काय आहे? 1 आहे. इज इट 1 इक्वल इक्वल 0? अगेन फॉल्स. डेल काउंट मायनस मायनस म्हणजे इटरेशन संपलं. तुम्ही डी ह्या कॅरेक्टरला ऍड नाही केलं. जस्ट तुम्ही डेल काउंट तुमचा जो काय आहे तो 1 नी डिक्रीमेंट केला. म्हणजे 1चा परत तुम्ही काय केला? 0च केला. ठीक आहे. म्हणजे सर स्पष्टपणे आम्ही आत्ता इथे परत एकदा कॅरेक्टर डी हे स्किप केलंय. येस, कळलं सगळ्यांना. सो इटरेशन संपलं. आय मायनस मायनस म्हणजे आय जो 4 आहे तो आता काय होईल तुमचा? 3 होईल. सो आयची व्हॅल्यू 3 झाली. येस. स्लो होत असेल तर तुम्ही फॉरवर्ड करू शकता, राईट. म्हणजे आयची व्हॅल्यू काय झाली असेल? 3. ठीक आहे. सो चेक करू. आयची व्हॅल्यू काय? 3 आहे. सो इज इट 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0? येस. मग एस मधलं 3rd कॅरेक्टर द्या. सो इथं काय येईल? मग आता तुमचा सी येईल. तुम्ही चेक कराल. इज इट सी इज इक्वल इक्वल हॅश? फॉल्स. आता नीट लक्ष द्या. इज इट डेल काउंट इक्वल इक्वल 0? येस. डेल काउंटची व्हॅल्यू 0च आहे ना. इज इट 0? बघा डेल काउंट व्हेरिएबलमध्ये आता परत मायनस मायनस होत काय आलं? 0च आलं. इज इट 0 इक्वल इक्वल 0? येस, ट्रू. म्हणून तुम्ही स्ट्रिंग बफरमध्ये अपेंड करा. काय करा? CH मध्ये. CH मध्ये काय आले? सी. अशा प्रकारे तुम्ही इथं सी ऍड करताय. ठीक आहे. मला माहिती आहे स्ट्रिंग रिव्हर्स होते. डोंट वरी, त्याचं नका टेन्शन घेऊ. सी ऍड केलं. सो इफ मध्ये गेलो म्हणजे एल्स मध्ये जाणार का? नाहीये. आय मायनस मायनस. ठीक आहे. सो आय मायनस मायनस म्हणजेच काय होणार सर? आय जो आमचा 3 आहे तो आय आता आमचा काय बनेल? 2 बनेल. ठीक आहे. जरा मी हे रिमूव्ह करू का सगळं? सो आय आमचा आता 3चा काय बनेल? 2 बनेल. सो 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0? येस. मग सेकंड कॅरेक्टर आणा. काय सेकंड पोझिशनला कॅरेक्टर आमचा? हॅश. सो बट ऑब्वियस आय इथं आहे.
ठीक आहे. सेकंड पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे? हॅश आहे. सो आता परत हॅश आलं, तुम्ही डेल काउंट प्लस प्लस केलं, म्हणजे परत डेल काउंट तुमचा जो काही 0 होता तो परत तुम्ही 1 करताय, कारण ते आहे की तुम्हाला परत एकदा हॅश मिळालेला आहे. आणि डेल काउंट प्लस प्लस केले कंटिन्यू, म्हणजे पुढच्या इटरेशनला जावा. म्हणजे आय मायनस मायनस म्हणजेच काय? आय मायनस मायनस म्हणजे जिथं कुठं तुम्ही आय आहे तो 1नी सबट्रॅक्ट करा. परत 2चा आय 1 झाला, म्हणजे सर आता तुम्हाला काय करावं लागेल? इथला आय काढावा लागेल, त्या आयला 1 ह्या इंडेक्सला आणावं लागेल, देन नेक्स्ट इटरेशन परफॉर्म करायचं. सो करूया मग. इज इट 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0? येस. मग 1th पोझिशनचं कॅरेक्टर आणा. सो 1th पोझिशनला काय आहे? बी आहे. 1th पोझिशनला बी आहे ना, म्हणून मी इथं बी आणला. सो बी, इज इट बी इक्वल इक्वल हॅश? फॉल्स, म्हणून मी इथं आलो. डेल काउंट इज इक्वल इक्वल 0. डेल काउंट 0 आहे का? नाही आहे, डेल काउंट 1 आहे. सो 1 इज इक्वल इक्वल 0, फॉल्स, म्हणून एल्समध्ये आलो. मी फक्त डेल काउंट मायनस मायनस करतो, म्हणजे इटरेशन संपलं. मी बीला काही किंमतच नाही दिली, म्हणजे आय हॅव नॉट ॲडेड बी इनसाइड स्ट्रिंग बफर. सो फक्त मी डेल काउंट मायनस मायनस केलं. ठीक आहे, डेल काउंट मायनस मायनस केलं. सो इट बिकेम अगेन 0. ठीक आहे. सो केला, स्किप झालं, म्हणजे थोडक्यात बी मी स्किप केलं. ठीक आहे. सो डेल काउंट मायनस मायनस झालं, मी काय करेन? आय मायनस मायनस, म्हणजे आयची व्हॅल्यू आता परत काय होईल? आय पण तुमचा काय होणार आहे? 0 होणार. सो आय 1चा काय झाला? 0 झाला. ठीक आहे, क्लिअर? म्हणजे आय तुमचा इथे पोचला लास्ट कॅरेक्टरवरती. ठीक आहे, लास्ट इटरेशन. 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0? येस, ट्रू. 0th कॅरेक्टर घेऊन या. काय घेऊन आला? ए. इज इट ए इक्वल इक्वल हॅश? इज इट ए इक्वल इक्वल हॅश? फॉल्स. इज इट डेल काउंट इक्वल इक्वल 0? येस, डेल काउंट तुमचा काय आहे? 0च आहे. इज इट 0 इक्वल इक्वल 0? येस. स्ट्रिंग बफरमध्ये अपेंड करा CH. CH मध्ये काय? ए. अशा प्रकारे तुम्ही इथं ए ॲड करता. बरोबर? सो आलं. आता हे झाल्यावर आय मायनस मायनस होईल, म्हणजेच मुळात आयची व्हॅल्यू काय होईल? 0 जो आहे त्याची काय होईल? -1 होईल. ठीक आहे, चेक करताय तुम्ही. -1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, फॉल्स. लूपच्या बाहेर आले, विषय संपला. स्ट्रिंग बफरमध्ये तुमचा, पण स्ट्रिंग उलटी आलेली, राईट? रिटर्न तर तुम्हाला काय करायचं आहे? काय होतं आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट? रिटर्न तुम्हाला काय करायचं आहे? ACF. म्हणजे तुम्ही बघितलं की ह्या 2 हॅशच्या बदल्यात तुम्ही काय केलं? हे रिमूव्ह केलं. सॉरी, दोन हॅशच्या बदल्यात तुम्ही हे रिमूव्ह केलं, राईट? आणि नंतर बीच्या ह्या हॅशच्या बदल्यात हे रिमूव्ह केलं. सो काय राहिलं? येस, ए राहिलं, सी राहिलं आणि एफ राहिलं. सो एवढंच तुम्ही रिटर्न करायचं ना. पण आपल्याकडे तर लॉजिकनुसार उलटी ट्रॅव्हर्स केल्यामुळे उलटा डेटा मिळतोय. सो आता रिटर्न करायचं. काय करेन आता? हे फॉर लूप झाल्यावर 2 लाईन तुम्ही अशा लिहू शकता. हे फॉर लूप झाल्यावरती कोणत्या? स्ट्रिंग ऑब्जेक्ट बनवा. येस, हे माहीत असेल तुम्हाला. स्ट्रिंग बफरचा ऑब्जेक्ट म्युटेबल आहे ना, म्हणजे तुम्ही ह्यातल्या कंटेंटमध्ये ढवळाढवळ करू शकता. सो किती जणांना कळलं? ठीक आहे, म्हणजे सर आम्ही SB डॉट रिव्हर्स करू शकतो. येस, यू आर मॉडिफाईंग द कंटेंट. आता FCAच, आता हे एवढंच केल्यामुळे काय होणार आहे? मला सांगेल कोण? हे एवढंच केल्यामुळे स्ट्रिंग बफरमध्ये जे काय आहे ते चेंज होऊन काय होणार आहे? येस, इट विल चेंज टू वॉट? ACF होणार आहे. झालं. आता हे तुम्ही तुम्हाला रिटर्न तर स्ट्रिंग बफर नाही करायचं. तुमचा रिटर्न टाईप काय आहे? तुमचा रिटर्न टाईप नीट बघा काय आहे? स्ट्रिंग आहे. त्यामुळे डोक्यात असू द्या की क्वेश्चनमध्ये काय दिलंय तुम्हाला. म्हणजे सर आम्हाला हे सगळं उचलून, थोडक्यात आम्हाला काय करायचं बघा, स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट बनवायला लागेल. म्हणजे फॉर लूप झाल्यानंतर ही लाईन लिहायची तुम्हाला. स्ट्रिंग न्यू स्ट्रिंग इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, आणि ह्याच्या आतमध्ये
तुम्ही काय ठेवणार, हे ठेवणार. मला वाटतं लिहिलं असतं तर बरं झालं असतं. एस बी कलर बदलो, एस बी डॉट रिव्हर्स. ठीक आहे. सो म्हणजे काय सर, आम्हाला स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट रिटर्न करायचा आहे. सो आम्ही मग एस बी डॉट रिव्हर्स मधले कंटेंट घेतले आणि ते स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टला पास केल्या, तर राहिली एकच लाईन. काय बरं? येस, रिटर्न एन एस. समजा. सो ह्या 2 लाईन तुम्हाला फक्त कुठं लिहायचे, इथं लिहायचे. इथं लास्टला अशा ॲड करून द्या फक्त. हे कळलं सगळ्यांना? हे गेस आता वर्क होईल. आता वर्क होत. या 2 लाईन तुम्हाला उचलून आपण हे वर शिफ्ट करता आलं तर बघू. इथं या 2 लाईन उचलून तुम्हाला इथे आणायचे. ठीक आहे. आणि लास्ट कर्ली ब्रॅकेट राहिला, जो फंक्शन संपतो तो इथं टाकून द्या. सो हे लॉजिक आहे. ठीक आहे. सो आता आपण अशा असंख्य स्ट्रिंग ट्रायआउट करून बघूया. ठीक आहे. म्हणजे ह्याचं तुमचं ACF आउटपुट आलं. आता मला सांगा, जर मी ही स्ट्रिंग घेतली तर ह्याचं काय आउटपुट येईल? समजा मी स्ट्रिंग अशी घेतली, #ABC अशी घेतली, तर ह्याचं काय आउटपुट येईल? येस, ABC. करेक्ट. तर होप सो. आता ते तुम्ही डोकं लावा. मी काय काय इनपुट घेणार आहे ते #ABCD# घेतलं तर ह्याचं काय आउटपुट यायला पाहिजे? येस, ABCच यायला पाहिजे ना. येस. समजा मी ही स्ट्रिंग घेतली, ABC#DE#, ही जर घेतली तर काय यायला पाहिजे? ABD यायला पाहिजे, बरोबर ना. ABD, सॉरी. ठीक आहे. ह्या हॅशला हा ई कट होणार, डी विल रिमेन ॲज इट इज. ह्या हॅशला हा सी कट होणार, म्हणजे ABD राहिलं, राईट. आणि मी असं घेतलं, ASD#U#H##, असं जर घेतलं तर काय येईल? फक्त येस, बघा ना, 2 आहेत, 3 4. सो हे 4 जर कट केले, 1 2 3 4, तर ए राहील तुमचा, राईट. ASD#U#H जर केलं तर AH यायला पाहिजे. ठीक आहे. एच बघा ना, हे एच तसाच राहील. हे 2 हॅश आहेत, हे 3 हॅश, म्हणजे 1 2 3, 3 डिलीट होतील, AH राहील फक्त. असा आउटपुट यायला पाहिजे. सो एवढ्या इनपुटवर टेस्ट करून बघू. तर आपला कोड वर्क झाला तर आपण काम केलं. ठीक आहे. शेवटी 2 प्रश्न विचारणार आहे मी, राईट. येस, करायचा कोड मग. चला क्विकली करूया. सो लास्ट लेक्चरला सांगितल्यानुसार तुमचा एक स्वतःचा क्लास डिझाईन करा. आता मी काय करेन बघा, एक क्लास घेतो. क्लास आपण त्याला स्ट्रिंग ऑपरेशन असं म्हणूया. ठीक आहे. आता ह्याच्यात काही डेटा मेंबर्स नाही आहे, त्यामुळे मी जे आत्ता म्हणतोय तुम्हाला स्ट्रिंग, तुम्ही लास्ट लेक्चर जर ऐकलं असेल तर मी स्टॅटिकचा यूज सांगितला आहे. ठीक आहे. सो हे फंक्शन, यात काही डेटा मेंबर नाही आहे, त्यामुळे मी ह्याला ऑब्जेक्ट वगैरे बनवत बसणार नाही, क्लास नेमनीच कॉल करेन. सो आय डिक्लेअर दॅट फंक्शन ॲज स्टॅटिक. ठीक आहे. आता मला इथं अनेक डेटा इनपुटवर मला कॉल करायचं, म्हणून मी इथं काय करेन, एक स्ट्रिंगचा ॲरेज बनवतो. ठीक आहे. सो आपण याला str ॲरे असं म्हणू. ॲरे बनवतो आणि ते मी मगाशी पेंटमध्ये जेवढ्या स्ट्रिंग लिहिलेत ना, त्या सगळ्या इनपुट देतो. AB#CDE##F##ABC
ठीक आहे, हॅश ABCD हॅश. जमेल एवढा टेस्टिंगसाठी मी डेटा इनपुट घेतलेला आहे, राईट. तुम्ही आणखीन देऊन ट्रायआउट करू शकता. ASD हॅश U हॅश H हॅश हॅश ASD हॅश U हॅश हॅश H. ठीक आहे. सो आणि मला हे प्रत्येक स्ट्रिंगवर टेस्ट करायचं. ठीक आहे, सो काय करेन, इंटीजर I इक्वल टू 0, I लेस दॅन ॲरेची लेंथ कशी काढतो आपण, डॉट. हे माहिती आहे ना सगळ्यांना, ॲरेचं नाव आणि लेंथ वापरलं तर ॲरेत किती एलिमेंट आहेत ते, तर किती स्ट्रिंग आहेत, 1 2 3 4 5 7, तर इथं 6 आहे. हे लूप वेगळं आहे, हे मेन मधलं आहे. मला प्रत्येक स्ट्रिंग चेक करायचे ना. सो काय करेन मी, स्ट्रिंग न्यू स्ट्रिंग इज इक्वल टू काय करेन, स्ट्रिंग ऑपरेशन, बरोबर ना, ह्या क्लासचं नाव डॉट रिड्यूस फंक्शन कॉल करेन. आणि ह्याला काय पाठवेन आपण, सी असतं तर काय म्हणलं असतं, SOI म्हणलं असतं ना. आता इथं आपल्या ॲरेचं नाव काय आहे, STRARR आहे, त्यामुळे मी इथं फक्त STRARR करेन. ठीक आहे. सो म्हणजे तुम्ही 0 स्ट्रिंग टेस्टिंगला पाठवणार आहात, तुम्ही 1 स्ट्रिंग रिडक्शनला पाठवणार, तुम्ही 2 स्ट्रिंग रिडक्शनला पाठवणार, तुम्हाला NS मध्ये दरवेळेस नवीन स्ट्रिंग येणार. आता फक्त प्रिंट करताना चांगलं करू. काय करायचं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सो असं म्हणू, काय म्हणू, ओरिजिनल स्ट्रिंग इज इक्वल टू काय करायचं, STRARR ऑफ I मध्ये ओरिजिनल स्ट्रिंग आहे, म्हणजे आयची व्हॅल्यू 0 असेल तर दिस इज युअर ओरिजिनल स्ट्रिंग. आणि ओरिजिनल स्ट्रिंगला रिडक्शनला पाठवल्यावर NS मध्ये काय येईल, आपली न्यू स्ट्रिंग येईल. ठीक आहे. सो मी इथं काय म्हणतो, अपडेटेड स्ट्रिंग, आणि इथं मी फक्त काय करेन, NS करेन. ठीक आहे. आणि इथं फक्त आपण आउटपुट चांगलं दिसावं म्हणून थोडंसं असं काहीतरी करू. सो डन विथ दिस. सो हा झाला आपला मेन पार्ट, जिथं आपण आपल्या स्ट्रिंगला टेस्ट करणार आहे. हे कळलं असेल, ॲरे ऑफ स्ट्रिंग म्हणजे मला एकच स्ट्रिंग जर टेस्ट करायची असती तर मी स्ट्रिंग S वगैरे करून हे केलं असतं. म्हणजे थोडक्यात मी असं केलं असतं, एकच स्ट्रिंगला जर मला टेस्ट करायचं आहे असं काहीतरी केलं तर AB हॅश D हॅश हॅश EF असं काहीतरी केलं असतं. आणि स्ट्रिंग NS इज इक्वल टू स्ट्रिंग ऑपरेशन डॉट रिड्यूस, त्याला S पाठवलं असतं आणि SOP S केलं असतं, NS केलं असतं. एकच टेस्ट करायची असते, पण मला इथे जास्तीत जास्त इनपुट टेस्ट करायचे होते म्हणून मी हा अप्रोच घेतला. ठीक आहे. सो मेन मॉड्यूल झालं. मेनमध्ये तुम्ही टेस्ट कसं करा. आता इथं जो आहे तो मगाचा आपल्याला कोड लिहायचा. सो काय होता मगाचा कोड, आठवतोय, येस. तर तुम्ही असं काहीतरी एक डेल काउंट वापरला जो तुम्ही 0ला असाइन केला. तुम्ही स्ट्रिंग बफर वापरलं, SB इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर. ऑब्विसली तुम्ही फॉरवर्ड करू शकता, राईट. आणि मग नंतर इथे फॉर लूप वापरलं, इंटीजर I इक्वल टू 0, सॉरी I इक्वल टू 0 ना, S डॉट लेंथ फंक्शन आहे -1 सेमीकोलन I ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 I प्लस प्लस. याच्यात काय केलं, कॅरेक्टर काढून घेतलं, राईट. char ch इज इक्वल टू S डॉट char at I. ठीक आहे. इफ ch इज इक्वल हॅश जर असेल तर आपलं काय ठरलं, येस, डेल काउंट जो आहे तो प्लस प्लस करा आणि पुढच्या इटरेशनला जावा. येस. पण जर नसेल, हॅश नसेल, म्हणजे डेफिनेटली काहीतरी कॅरेक्टर असणार आहे अदर दॅन हॅश असणार आहे ना, मग ते ठेवायचं का डिलीट करायचं हे कशावर ठरलं, जर डेल काउंट इक्वल जर 0 असेल म्हणजे तुम्हाला ते स्ट्रिंग बफरमध्ये अपेंड करायचं.
अपेंड म्हणजे शेवटी तुम्ही म्युटेबल नेचर आहे ना स्ट्रिंग बफरचा, तुम्ही तो कंटेंट चेंज करताय, म्हणजे ए सी नंतर तो एफ ॲड करू शकता असं आहे. सी एच ॲड करा, जर नसेल तर काहीच करू नका, फक्त डेल काउंट मायनस मायनस करा. अशा प्रकारे इथं लूप समजा. सो फॉर लूप नंतर काय करायचं आहे, स्ट्रिंग एन एस इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, राईट, आणि ह्याच्यामध्ये एस बी डॉट रिव्हर्स केलेली स्ट्रिंगच्या मदतीने आणि रिटर्न एन एस करा. तुम्ही आणखीन भारी कोड हे सगळे एका लाईनमध्ये लिहिता येऊ शकतं, राईट. तुम्हाला कळावं म्हणून मी जरा सोपं करतो, म्हणजे म्हणतो ना वेगवेगळं लिहितोय लॉजिक. हा ब्रॅकेट कुणाचा राहिला एक्स्ट्रा, याचा ठीक आहे, बघू एरर आहे. सो कोड झाला, पण आता याला कंपाईल आणि रन करू. एक एरर आलीच कुठेतरी, ब्रॅकेट चेक करूया. हे ह्याचा आहे क्लास, ह्याचा एक इफचा नंबर 32 इथंच आहे. मग कुणाचा प्रॉब्लेम, अच्छा हे एक्स्ट्रा झाला, हे इथं एक्स्ट्रा झाला. ओके, तो झाला. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज, का बरं? अरे हां, आय मायनस मायनस पाहिजे ना, ते लाईव्ह सेशनमध्ये जर तुम्ही करेक्ट केलं असतं, राईट. येस 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 येस, चुकलं. आपल्याला सवय आहे ना आता, आय प्लस प्लसच केलं आहे आपण इतकी वर्ष, त्यामुळे. सो बघ आलं का, सो पहिली आहे ए सी एफ आलं, ए बी सी आलं, ह्या हॅशने हा डी उडवला, सी ॲज इट इज, बी ॲज इट इज, ए ॲज इट इज, ह्या हॅशला रिमूव्ह करा, काहीच राहिलं. ह्या हॅशने ई उडवला, डी ॲज इट इज, ह्या हॅशने सी उडवला, ए बी ॲज इट इज. सो 1 2 3 4, सो 4 लेटर 1 2 3 4 उडवले, ए राहिला. इथं पण सेम, एच ॲज इट इज 1 2 3, सो 3 लेटर उडवले, ए ॲज इट इज, ए एच आला. ठीक आहे, सो तुम्हाला सोल्युशन कळलं असेल, राईट. सो क्लासच्या ॲपवर मी नोट्स सेक्शनमध्ये लास्ट फोल्डर बनवलं, तिथे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले PDF टाकतो, की तुम्हाला रेफरन्सला त्या राहाव्यात. तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करू शकता, कोड लाईक सचिन डाने 2.0, राईट. ठीक आहे, आता मला तुम्हाला एक सांगायचं होतं, राईट. ठीक आहे, आता हे प्रॉब्लेम आजच्या सेशनचा भाग नाही आहे, पण मला एक 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. ठीक आहे, आज एक तर मी तुम्हाला दिला असाइनमेंट, काय दिली असाइनमेंट, की तुम्ही हा विचार करायचा की स्ट्रिंग जसा इम्म्युटेबल आहे तसा मी माझा इम्म्युटेबल बनवू शकतो का, तर येस, तो बनवून बघायचा आहे. दुसरं, स्ट्रिंग बफरमध्ये अपेंड फंक्शन आहे, ह्याचाच अर्थ तुम्ही ह्या स्ट्रिंग बनलेल्या ऑब्जेक्टच्या कंटेंटमध्ये रन टाईम चेंज करू शकताय, म्हणून ते म्युटेबल आहे. अपेंड हा त्याचा पुरावा आहे. अपेंड फंक्शन स्ट्रिंग क्लासमध्ये आहे का, लॉजिकली नसायला पाहिजे आणि फिजिकली पण नसायला पाहिजे, नसायलाच पाहिजे, कारण स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स आर इम्म्युटेबल. जर तुम्हाला इनकेस जर पुरावा विचारला, अरे मीच उत्तर सांगितलं, म्हणजे पुरावा कसं द्याल तुम्ही, तर हा त्याचा पुरावा आहे. हे फंक्शन तुम्हाला ह्या क्लासमध्ये मिळणार नाही, हे फंक्शन तुम्हाला ह्या क्लासमध्ये मिळेल. ठीक आहे, आता स्ट्रिंग इज इम्म्युटेबल, स्ट्रिंग बफर इज म्युटेबल, आणि अजून एक आहे जावामध्ये क्लास ज्याचं नाव आहे स्ट्रिंग बिल्ड, राईट. सेम एस बी इज इक्वल टू असंच बनवू शकता तुम्ही.
हा पण इम्म्युटेबल आहे. आता माझा प्रश्न इथं तयार होतो, सॉरी, हा पण म्युटेबल आहे, राईट. म्हणजे ह्याच्या कंटेंटमध्ये तुम्ही चेंज करू शकता, राईट. आता मला सांगा, स्ट्रिंग बफर पण म्युटेबल आहे, स्ट्रिंग बिल्डर पण म्युटेबल आहे, आम्ही ह्याच्यात पण ॲड करू शकतो, ह्याच्यात पण ॲड करू शकतो, ह्यातल्या कंटेंट वाईज स्ट्रिंगमध्ये चेंज करू शकतो. तर ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय, हा प्रश्न एक. आणि मला असं प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगा किंवा असं सिच्युएशन सांगा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये, बघा मी काय सांगतोय, म्हणजे प्रोग्राम करत असताना तुम्ही अशा सिच्युएशनला येत आहे जिथं तुम्हाला स्ट्राईक होत आहे की अरे यार, स्ट्रिंग बफरपेक्षा मी स्ट्रिंग बिल्डर वापरलेला बरा, किंवा मी स्ट्रिंग बिल्डरपेक्षा स्ट्रिंग बफर वापरलेला बरा, किंवा ह्या दोघांपेक्षा मी स्ट्रिंग वापरलेला बरा. अशा तीन सिनॅरिओला, म्हणजे असे तीन सिनॅरिओ मला तुम्हाला सांगायचे की जिथं तुम्ही ह्याचाच वापर करणं योग्य आहे, ह्याचाच वापर करणं योग्य आहे, आणि ह्याचाच वापर करणं तुम्ही योग्य आहे. कमेंट सेक्शनमध्ये मी तुमच्या उत्तराची वाट बघतोय. होप्सो तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल, राईट. मे बी काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सुचवा. सेशन स्लो झाला असेल, पेंटचा वापर केल्यामुळे थोडंसं हळूहळू चालत असेल, बट कांट हेल्प इट, राईट. म्हणजे मी ही टेक्नॉलॉजी पहिल्यांदाच वापरून शिकवतो, त्यामुळे जर काही दुविधा येत असतील ड्युरिंग लर्निंग तर प्लीज मला या नंबरवरती व्हॉट्सॲप केलं तरी चालेल, सजेशन्स म्हणून. सो दॅट वुड बी हेल्पफुल, किंवा मेल केला तरी तुम्ही चालेल, ठीक आहे. सो यातल्या तुम्ही कुठल्याही आयकॉनला गेला तर तुम्ही व्हॉट्सॲपही करू शकता, किंवा इन्स्टाचं आपलं पेजही इथे दिसेल, यूट्यूब चॅनल तुम्हाला इथे दिसेल जिथे मी व्हिडिओज टाकतो, इथं फेसबुक पेज आहे, राईट. technocomp@academy.com या साईटवर जाऊन तुम्हाला डिटेल्स मिळतील, ठीक आहे. तर मग आजचं सेशन मी थांबवतो. क्वेश्चन्स तुम्हाला कळले असतील काय आहेत जे मी विचारलेले. नीट परत एकदा व्हिडिओ बॅकवर्ड येऊन ऐका आणि ट्राय करा स्वतःचं डॉक्युमेंट बनवण्याची. सो एक स्टुडंट क्लास तुम्हाला म्युटेबल बनवायचा आहे. 3 सिच्युएशन्स अशा डोळ्यासमोर आणायचे जिथं तुम्ही हाच वापरणं योग्य, हाच वापरणं योग्य, हाच वापर, हा लेखी स्वरूपात लिहून ठेवा. मे बी इंटरव्ह्यू क्वेश्चन असू शकतो, राईट. जगाला माहिती आहे स्ट्रिंग इज इम्युटेबल, पण स्टुडंट क्लास इम्युटेबल असू शकतो का? असू शकतो, तर का असू शकतो असा प्रश्न इंटरव्ह्यूत आला तर यू मस्ट बी रेडी. आणि हो, मला जरूर कळवा की हे तुम्हाला ॲप्रोच कसा वाटतोय, राईट. तुम्ही डिरेक्टली व्हॉट्सॲप करून ठेवलं मला तरी चालेल, आय विल गो थ्रू दॅट. काही सजेशन्स असतील तर मी करेक्ट आउट करेन पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 2 संपलेलं आहे. सो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखीन एक नवीन प्रॉब्लेम स्टेटमेंट, ठीक आहे. चलो बाय, सी यू.